अहमदनगरच्या भिंगार हायस्कूलच्या 7 विद्यार्थिनींची राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली असून नागपूर येथे झालेल्या निवड स्पर्धेतून महाराष्ट्रासाठी या मुली आपले कौशल्य दाखवणार आहे। ही स्पर्धा गुजरातमधील बडोदा येथे होणार आहे। अहमदनगर येथील भिंगार हायस्कूलच्या 7 मुलींची राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली असून कठोर मेहनत आणि काही करून दाखवण्याची इच्छा या मुलींना अवगत असल्याने नागपूर येथे झालेल्या निवड चाचणीत आपले कौशल्य दाखवून यश मिळवले होते। या स्पर्धेतून या मुलींची बडोदा येथे राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे। आपली मेहनत तसेच शिक्षक आणि घरातील सदस्यांच्या प्रोत्साहनामुळे निवड झाल्याचे या मुलींनी सांगितले आहे। आमच्या सांगली, नागपूर आणि चिपळूण येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत आम्ही भाग घेतला होता। आमची सगळ्यांची बडोदा वेस्ट झोन येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे आणि आम्ही सगळे महाराष्ट्राचं आणि अहमदनगरचं नाव उज्ज्वल करू। आम्ही सगळेजण बालवाडीपासून प्रॅक्टिस करतो आणि आम्हाला रमेश वाघमारे सरांचं मार्गदर्शन करतो। आम्ही सकाळी आमची 5 वाजता प्रॅक्टिस स्टार्ट होती तर आम्ही 7 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करतो आणि संध्याकाळी आमची 5 ते 7 अशीच प्रॅक्टिस। आता जी रिओ ऑलिम्पिक झाली त्याच्यात पदक जास्त महिलांनाच भेटले, तर आमची पण इच्छा आहे की आम्ही नाही का असं इंटरनॅशनल स्पर्धेसाठी जाऊ आणि भारताला पदक मिळवून देऊ। मी पहिलीपासून भिंगार हायस्कूलमध्ये शिकते आणि रमेश वाघमारे सरांकडेच प्रॅक्टिस करते आणि त्यांच्याच मार्गदर्शनासाठी खाली प्रॅक्टिस। आत्ता मी वेस्ट झोन राष्ट्रीय स्पर्धेत बडोदा येथे होणाऱ्या गुजरातला मी 5 किलोमीटर वॉकिंग करते आणि वेस्ट झोन स्पर्धेसाठी माझी बडोदा येथे निवड झाली। स्पर्धेसाठी या मुली दिवसातून 5 तास मेहनतीने सराव करत असून पदक मिळवण्याच्या अपेक्षा त्यांच्याकडून वाढल्या असून या स्पर्धेत महाराष्ट्राचे नाव शिखरावर नेतील असा विश्वास प्रशिक्षक रमेश वाघमारे यांनी व्यक्त केला आहे। मी 25 वर्षापासून भिंगार येथे ॲथलेटिक्सचा सराव घेतो आहे। माझ्याकडे नॅशनल इंटरनॅशनलच्या मुली आहेत। इंटरनॅशनलला पूजा वर्डे, नागपुरे, गवामन ह्या मुली खेळलेल्या आहेत आणि आता बडोदा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी आमच्या शाळेच्या 7 मुलींची निवड झाली आहे आणि ते महाराष्ट्राचं नाव नक्कीच उज्ज्वल करतील। आमचा सराव सकाळी 5 ते 7 आणि संध्याकाळी 5 ते 7 अशा वेळेस होतो आणि आम्ही चांदवीचा महाल, नंतर ब्रह्मतळ्याकडे रोड रेस, किल्ल्याचा राऊंड असं 2.5 तासाचा वर्कआउट होतो 1 टाईम। सध्या रिओ ऑलिम्पिक झाले त्यामध्ये बी मुलींनाच पदक मिळाले आहे आणि मुली खूप जिद्दी आहेत की ते कुठल्याही टायमाला सांगितलेल्या सरावला वर्कआउटला उपस्थित राहतात, त्यामुळे त्यांच्याकडनं खूप अपेक्षा आहेत। त्या आमच्या मुली पण सकाळी पाठे 5 वाजल्यापासून सराव करतात आणि संध्याकाळी पण 4ला सांगितलं 3ला सांगितलं तरी सरावला ते उपस्थित राहतात आणि महाराष्ट्राला नक्की पदक मिळवून द्याल। तसेच मुलीच खरा वंशाचा दिवा आहे। आम्ही या मुलींच्या मेहनतीसाठी रोज एक ड्युटी म्हणून सरावाच्या वेळी त्यांच्या बरोबर ग्राउंडवर असतो आणि त्यांच्या या मेहनतीला नक्कीच फळ मिळेल अशी अपेक्षा या मुलींच्या पालकांनी व्यक्त केली आहे। भिंगार हायस्कूलमध्ये आजकाल जवळपास 50 ते 60 मुली आणि इतर आणखी मुलं वगैरे मिळून जवळ 100 मुलं रमेश वाघमारे सर यांच्या आधिपत्याखाली प्रॅक्टिस करतात। सकाळी 5 वाजल्यापासून सर्व मुली प्रॅक्टिस सुरू करतात। भिंगारपासून चांदवी महाल, त्याच्यानंतर हिल वगैरे, त्याच्यानंतर भिंगारचा किल्ला चारोतर म्हणजे पोरी म्हणजे प्रॅक्टिस करतात आणि त्यांच्याबरोबर आम्ही जवळजवळ 8-10 पालक रोज नित्यानंत असतो। या प्रॅक्टिसमधून आमचं हे ध्येय आहे की मुली मोठ्या व्हाव्यात, शिकाव्यात, त्यांचं म्हणजे कॅरियर जसं की म्हणजे सध्या ऑलिम्पिकमध्ये मुलीनं 2 मेडल मिळवले आणि सध्या देशाची आपली मान वाढवलेली आहे, उंचावलेली आहे। त्याप्रमाणे ह्या आमच्या मुली आहेत आज ज्या की भिंगारमधून निघाल्या, महाराष्ट्र राज्यात पोहोचल्या, महाराष्ट्रामधून निघाल्या, त्यानंतर त्या ऑलिम्पिकसाठी जातात। तर त्यांनी त्या ठिकाणी भरपूर म्हणजे भिंगारसाठी, महाराष्ट्रासाठी, नगरसाठी मेडल मिळवावेत, त्यासाठी आम्ही उत्स्फूर्त त्यांच्या पाठीशी उभा आहे। अहमदनगर जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष लॉरेन्स स्वामी यांनी या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत। जे मुली आहे जे नागपूर येथे राज्यस्तरीय स्पर्धा झाले त्याच्यातून 7 ते 8 मुली यांची राष्ट्रीय खेळासाठी निवड झालेली आहे। यांना मी माझ्यातर्फे शुभेच्छा देतो। मी या मुलींच्या पालकांचा पण धन्यवाद देतो
की हे लोक सकाळी पहाटे 5 ते 7 वाजेपर्यंत एका ड्युटीसारखं त्यांच्या मागं चालत असतात आणि रमेश सरांना प्रोत्साहन देत असतात. या मुलींच्या ज्यांची निवड झालेली आहे आणि ज्यांची निवड नाही झालेली आहे यांच्या पाठीशी मी सतत उभं राहीन अशी गवाही देतो. आणि मी स्वतः एक खेळाडू आहे आणि आम्ही ज्यावेळेस खेळत होतो मी स्वतः राष्ट्रीय खेळाडू आहे आणि अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनचा प्रेसिडेंट आहे. या नात्याने मला खेळाची बारीक बारीक गोष्टी माहिती आहे की खेळाडू बाहेरगावी गेल्यानंतर कसा त्रास होतो, कुठं झोपावं लागतो त्यांना, आर्थिक अडचण खूप येत असतात. तर ह्या मुलींमागं मी उभा राहणार आहे आणि यांच्या पुढील भावी खेळासाठी आर्थिक मदत जे पण लागेल ते मी माझ्यातर्फे माझ्या मित्रपरिवारातर्फे यांना सदैव मदत करायची प्रयत्न करत आहे. ब्युरो रिपोर्ट ATV न्यूज अहमदनगर.